वडाचं वृक्ष असायला पाहिजे, पश्चिमेला पिंपळाचं असायला पाहिजे, दक्षिणेला उमराचं असायला पाहिजे, ओके. ज्याला आपण औदुंबर म्हणतो किंवा हां. हिंदीमध्ये गुलेर म्हणतात. हां. तर दिशेला प्लक्ष किंवा पाईर त्याला म्हणतात, ती ओके. झाडं असायला पाहिजे. पण ही झाडं आपल्या प्रांगणाच्या खूप दूरपर्यंत, ही इंडोर प्लांट्स नाहीत. हां. वास्तूमध्ये याला हे देववृक्ष आहेत, हां. पण याला लावण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे ही तुम्ही घराच्या आवारात लावू नये. याचं ओके. कारण आहे. आता आपण घरामध्ये बघतो बांबू ट्री असतो. बऱ्यापैकी असं पण म्हणतात, की तो बांबू ट्री जे आहे, ते कोणीतरी गिफ्ट केलं पाहिजे, तर हं, ते येतं. असं काहीतरी त्याच्या मागचं एक शास्त्र आहे. सो एक्झॅक्टली ते खरंच योग्य आहे का? किंवा त्यामागे काही वेगळंच मिथ आहे? तर याविषयी सांगा. तर कोरफड ही आपण इंडोर प्लांट म्हणून लावू शकतो. ती घरात लावू शकते आणि नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती कोरफडीमध्ये आहे. जसं तुम्ही म्हटलं, की घराच्या दाराला समोर टांगलेली असतात. आम्ही पण सांगतो, की तिचे मुळं वरती करा आणि पानं खाली करा आणि हं. तुम्ही तुमच्या कमर्शियल प्लेसला किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मक ऊर्जा वाटत असेल, तर तुम्ही तिला टांगून ठेवा. जर खूप जास्त नकारात्मक एनर्जी ज्या जागेवर असेल ना, तर त्यातनं असं चिकट काळसर पाणी गळायला लागतं. ओके. तर ती नकारात्मक ऊर्जा ॲब्झॉर्ब करण्याची शक्ती तिच्यामध्ये खूप आहे आणि ऑक्सिजन देण्याची शक्ती सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून ते तुम्ही लावायलाच पाहिजे. हे पण पळसाची झाडं असेल तिथे पाण्याची लेवल खूप चांगली असते. ओह! म्हणजे विहीर वगैरे खणताना हे एक सिम्बॉलिझम आहे, की पळसाचं झाड आहे बा, तर तिथे तुम्हाला पाणी मिळणारच. सुगंधी झाडाबद्दल आता म्हणालात, तर त्याच्यामध्ये पारिजातकाचं एक झाड आहे, की सुगंध इतका सुंदर असतो, असं वाटतं की ते झाड आपल्याही घराजवळ असावं. पण त्यामागे एक मिथ आहे, की ते असेल तर साप येतात. मग हे कितपत खरं आहे? कोमेजलेले झाड जास्त दिवस ठेवू नये, लगेचच दुसरे लावायला पाहिजे. म्हणजे ते वातावरण जे एअर प्युरिफाय होत राहिली पाहिजे. ओके. आणि अशा वेळेला समजा असं वाटतं पर्टिक्युलर एकाच जागेवर समजा ते झाड मरतं आहे हं. किंवा कोमेजत आहे, तर तिथे थोडं आजूबाजूला खडेमीठ ठेवून द्यायला पाहिजे. ओके. म्हणजे ती निगेटिव्ह एनर्जी त्या खडेमिठामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाईल. वृक्षायुर्वेद ग्रंथात तर असं म्हटलेलं आहे, की 10 बलवान पुत्रांपेक्षा एक वृक्ष अतिशय महत्वाचा आहे, फार ओह! श्रेष्ठ आहे. कारण एक वृक्ष हा निसर्गामध्ये कितीतरी वर्षोपर्यंत देण्याचंच कार्य करतो. हां. आणि एक व्यक्ती म्हणा किंवा 10 व्यक्ती म्हणा, तो फक्त स्वतःच्या परिवारापुरताच मर्यादित असतो. हां. झाडांचं तसं नाहीये. झाडांना फक्त देण्याचीच प्रक्रिया माहिती आहे, हां. घेण्याची नाही. इनडोअर प्लांट कुठले असले पाहिजेत, आउटडोअर कुठले असले पाहिजेत, याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत. सो कुठेही जाऊ नका. हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग आहे. शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वास्तुशास्त्र तज्ज्ञ दीपा नंदनवर मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मॅडम, आता लोकांच्या मनात खूप गैरसमज आहे, की आउटडोअर प्लांटमध्ये म्हणजे घराच्या जवळ पिंपळाचं, वडाचं किंवा पपईचं झाड असू नये असं म्हणतात. किंवा घरामध्ये सुद्धा, की बरीचशी झाडं आहेत ती नाही लावली पाहिजे, जे नकारात्मक ऊर्जा देतात. खूप सारे गैरसमज आहेत, ते आपल्याला आजच्या पॉडकास्टमधून दूर करायचेच आहेत. पण ही जी झाडं आहेत, घराच्या बाहेर म्हणा किंवा घरात म्हणा, लावल्यानंतरनं एक्झॅक्टली आपल्या आयुष्यावर त्यांचा कसा परिणाम होतो? बघा, वास्तुशास्त्रानुसार झाडांना अतिशय महत्त्व आहे आणि निसर्गातही जर झाडं नसेल, हिरवळ नसेल, तर माणसाला पण असं रुक्षता येईल ना. तसंच वृक्षांचं आहे, की घराच्या समोर जर बाग असेल, तर मग त्या बागेत कुठली झाडं असायला पाहिजे, याचं सगळं काही महत्त्व वास्तूचे अनेक ग्रंथ आहे. हं. त्या ग्रंथांमध्ये जसं विश्वकर्मा प्रकाश आहे, वृक्षायुर्वेदात आहे, बृहत्संहिता आहे. हं. अशा अनेक ग्रंथांमध्ये वास्तूंमध्ये वृक्ष महिमा किंवा तरु महिमा सांगितलेलं आहे, वर्णन ओके. केलेलं आहे. आणि वृक्षायुर्वेद ग्रंथात तर असं म्हटलेलं आहे, की 10 बलवान पुत्रांपेक्षा एक वृक्ष अतिशय महत्वाचा आहे, फार ओह! श्रेष्ठ आहे. कारण एक वृक्ष हा निसर्गामध्ये कितीतरी वर्षोपर्यंत देण्याचंच कार्य करतो. हां. आणि एक व्यक्ती म्हणा किंवा 10 व्यक्ती म्हणा, तो फक्त स्वतःच्या परिवारापुरताच मर्यादित असतो. हां. झाडांचं तसं नाहीये. झाडांना फक्त देण्याचीच प्रक्रिया माहिती आहे, हां. घेण्याची नाही. आणि त्यामुळे त्याचं
आपल्या जे काही पूर्वजांनी आपल्याला सांगितलंय की ही झाडं लावा, ही लावू नका, कुठे लावावी ही झाडं, त्याच्या मागे सुद्धा शास्त्रीय कारणच आहे. ते ओके. आपण एका मागं मग आपण जाणून घेऊया. येस, नक्कीच. जसं आता तुम्ही म्हटलं की घराच्या आत कुठली झाडं असायला पाहिजे, घराच्या बाहेर कुठली असायला पाहिजे. वास्तुशास्त्रामध्ये वड, उंबर, पिंपळ आणि प्लक्ष हं. ही झाडं चारही दिशांना लावायला सांगितलेली आहे. ओके. पूर्वेला वडाचं वृक्ष असायला पाहिजे, पश्चिमेला पिंपळाचं असायला पाहिजे, दक्षिणेला उंबराचं असायला पाहिजे, ओके. ज्याला आपण औदुंबर म्हणतो किंवा हा. हिंदीमध्ये गुलेर म्हणतात. हां. आणि उत्तर दिशेला प्लक्ष किंवा पाईर त्याला म्हणतात, ती ओके. झाडं असायला पाहिजे. पण ही झाडं आपल्या प्रांगणाच्या खूप दूरपर्यंत, ही इंडोर प्लांट्स नाहीत. हां. वास्तूमध्ये याला हे देववृक्ष आहेत, हां. पण याला लावण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे ही तुम्ही घराच्या आवारात लावू नये. याचं ओके. कारण आहे, या झाडांची जी मुळं आहे ही आगंतुक मुळं आहे. हां. समजा तुम्ही बघितलं असेल की एखादी पिंपळाचं किंवा वडाचं झाड आजूबाजूला असेल तर त्याच्या रेडिएशन मध्ये येणाऱ्या कितीतरी बिल्डिंग्सला क्रॅक्स गेलेले हो. असतात. कारण त्यांच्या मुळांमध्ये एवढी शक्ती आहे की ती कितीही सिमेंट कॉन्क्रीटचं घर असू द्या, त्याला ते चिरून आत जातात. करेक्ट, करेक्ट. म्हणून ही झाडं जी आहे ही आत लावल्या जात नाही हा. घराच्या. पण आजच्या गायत पिंपळ हा एक असा वृक्ष आहे की जो 24 तास ऑक्सिजन देतो. ओके. आणि त्यामुळे भरपूर मात्रेमध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळतं आणि प्राणवायू आहे तो सर्वांनाच हवा आहे. ओके. आता वडाचं झाड बघा, हेही 17 ते 18 तास ऑक्सिजन देतं. कारण या झाडां जेवढी पण खूप जास्त ऑक्सिजन देणारी झाडं आहे ना, त्याच्यात कॅम्प पाथवे नावाची एक प्रोसिजर होत असते की जे हा. ऑक्सिजनची मात्रा जास्त प्रमाणात उत्सर्जित करतात ओके. आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईड ते शोषून घेतात. हा. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल त्या झाडांची पानं थोडी जाड असतात, हां. कारण त्यांच्यामध्ये ती प्रोसेस आहे म्हणून. ओके. त्यामुळे ही झाडं अतिशय महत्वाची आहे. पण ही कशी वास्तूमध्ये म्हटलंय की ही लांब शेतात लावावी, दूर लावावी. हां. जवळ न लावण्याचं कारण हेच आहे. पण समजा तुम्हाला लावायचंच असेल, हं. जसं आम्ही पण आता घरात एखाद्याच्या वास्तुदोष असेल, त्याचं पूर्व बंद असेल, तर आम्ही पण सांगतो की तुम्ही पिंपळाचं झाड लावा ओके. घरामध्ये. पण कसं लावा? छोट्या कुंडीमध्ये लावा, 1-2 दिवस ठेवा, पुन्हा त्याला बाहेर ठेवा, पुन्हा घरात आणा. म्हणजे ओके. ऑक्सिजनची लेवल तुमच्या घरामध्ये Correct. खेळती राहील. हं. आणि नंतर मग तुम्ही ते मोठं झालं की त्याला कुठेतरी दूर नेऊन लावा. म्हणजे मी तरी असं सांगते, ओके. कारण ही निषिद्ध झाडं आहे. हां. कारण जर तुम्ही यांची पानं जर आपण तोडली तर यातनं दूध पण निघतं ना, हो, चिकट. चिक. तर हे चिकट दूध निघणारे जे झाडं आहे, जसं पपईच्या झाडाचा तुम्ही उल्लेख हो. केला, ह्याच्यात पण चिकट दूध निघतं. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जे पण वातावरणामधले जे निगेटिव्ह कण आहे किंवा हां. गोष्टी आहे किंवा वायू आहे, ते त्याला असे चिकटून राहतात आणि ओ. ते नकारात्मक ऊर्जा स्प्रेड होत असते. म्हणून ती ओके. झाडं नकोशी असतात. तर समजा आपण आता तुम्ही हे बाहेरच्या म्हणजे आउटडोर प्लांट्स बद्दल सांगितलं, पण इनडोर प्लांट्स मध्ये जर विचार केला, घरात सकारात्मक ऊर्जा तयार झाली पाहिजे, यासाठी कुठले प्लांट्स लावले पाहिजे? बघा, वास्तूनुसारही बरेच प्लांट्स आहेत की जे आपण घरात लावले पाहिजे. जसं मनी प्लांट. हं. आता लोकांचं मनी प्लांट लावण्यामध्ये सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे की त्याच्यात मनी हा शब्द दडलेला आहे. हां. आणि कुठे ना कुठे हे खरंही आहे. कारण आपल्या बॉडीमध्ये मणिपूर नावाचं चक्र आहे. ते जर चक्र बिघडलं तर ओके. समजा की तुमचा मनी सुद्धा डिस्टर्ब होतो. तर ओके. याचं कनेक्शन आहे. आणि नासाने सुद्धा ह्याच्यावर खूप मोठा रिसर्च केलेला आहे की हे अतिशय सकारात्मक झाड आहे. हे सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन देतं आणि हे घराच्या आग्नेय दिशेला लावायला पाहिजे. ओके. आता हे कसं आहे, वेली असं एक झाड आहे हं. आणि मनी प्लांटचे ना खूप प्रकार आहेत. हं. तर नेहमी हे झाडणं असं वरती चढतच जायला पाहिजे, ते खाली नाही पडायला पाहिजे. ओके. हं. तर ते तुम्हाला अतिशय फायद्याचं असतं. आणि हे इंडोर प्लांट्स आहे, ऑक्सिजनची लेवल खूप चांगली असते ह्याच्यामध्ये. या झाडांमध्ये कसं असतं ना की आपण घरामध्ये जे फर्निचर वापरतो किंवा जे भिंतींना पेंट्स देतो, त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह घटक असतात. जसं बेन्झीन आहे, फॉर्मॅल्डिहाइड आहे, त्याच्यानंतर झायलिन आहे आणि कार्बन मोनॉक्साईड. याच्यामुळे कसं मानवी शरीराचा नकारात्मक परिणाम होतो. पण या झाडामध्ये असे काही कंटेंट आहे की यातनं जे निघणारे विषारी वायू आहेत ते शोषून घेतात. आणि ओके. संपूर्ण जिथे जिथे हे प्लांट असेल त्या परिसरामधलं किंवा तेवढ्या भागामधलं ते वातावरण फार क्लीन करतं. म्हणजे म्हणूनच त्याला एअर प्युरिफायर म्हटलेलं आहे. ओके. म्हणून हे झाड सर्वांनीच अगदी बिनधास्तपणे लावावं.
विशेषतः आग्नेय दिशेला ह्याच्यासाठी म्हटलेलं आहे कारण हा कॅश फ्लोचा पोर्शन आहे ओके. वास्तूमध्ये. आग्नेय दिशा आणि लक्ष्मीची दिशा आहे, पैशाची दिशा आहे. आणि समजा आपण ज्योतिषीय दृष्टिकोनातनं जर बघितलं तर हा व्हीनस म्हणजे शुक्र हा. आणि शुक्र ज्याचा चांगला तिथे लक्ष्मीचा वरद हस्त हा राहणारच. आणि ओके. म्हणून हे झाड तिथे सुद्धा लावण्याचा एक प्रघात आहे. तुम्ही आता म्हणालात की ते झाड वरवरच गेलं पाहिजे, डाऊन मध्ये नाही असलं पाहिजे. त्या मागचं काय लॉजिक आहे? मनुष्य प्रगती करतो तसा तो वरवरच जातो. हा. तर त्याच्या मागचा उद्देश तोच आहे की ते जसं वर होईल त्याला सूर्यप्रकाश पण चांगला मिळेल, त्याची ग्रोथ होईल. आणि हे ओके. बघितलं गेलंय की जिथे हे झाड असं उंच उंच गेलेलं आहे त्या घरातल्या लोकांची प्रगती ही झपाट्याने होते. ओके. पण एक झाड लावून प्रगती नाही होणार. हा. बाकीच्या गोष्टी पण आहेत त्या पण तुम्हाला Correct. नियमानुसार वागायला पाहिजे, करायला पाहिजे, अंमलात ओके. आणायला पाहिजे. आता हे मनी प्लांट बद्दल सांगितलं, पण तुळस ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते. सो तुळशीचं एक्झॅक्टली सायंटिफिकली काय महत्व आहे वास्तूच्या हिशोबाने? आपण प्रत्येकाच्या घरी तुळस धार्मिक प्रथा म्हणून वापरतो आणि मुख्यतः आपण बघतो की प्रत्येकाच्या दारासमोर ती असतेच. आपण दिवसभर ती असतेच एखाद्या तुळशीच्या वृंदावनामध्ये आपण तिला देवासारखं स्थान दिलेलं आहे. आणि खरोखरच त्यातले जे काही गुणधर्म आहे तुळशीचे ते दैवी आहे. त्याच्यामध्ये युझेनॉल नावाचा एक घटक असतो, एक तैलीय पदार्थ असतो. त्याचा हा. एक असा उग्र असा सुगंध येतो म्हणा किंवा एक दर्प येतो. तर हे तो दर्प जो आहे वातावरणातले जे किटाणू आहे, बॅक्टेरिया आहे त्याला मारण्याचं काम करत असतात. ओके. आणि म्हणूनच तुळस ही अतिशय महत्वाची मानली गेली आणि ती सुद्धा 18 ते 20 तास ऑक्सिजन देत असते. मग ती पांढरी तुळस ओके. असो की काळी तुळस असो. ओके. तुळशीचे खूप प्रकार आहेत. तर या सगळ्या ज्या तुळशी आहेत त्या तुळशींमधनं आपल्याला ऑक्सिजनची मात्रा ही भरपूर प्रमाणात मिळत असते. संध्याकाळी पण बघा आपण तुळशीजवळ दिवा लावतो. हा. तर काय होतं की त्यावेळेला जे आयार असतात, इन्फ्रारेड रेज असतात, त्याच्यामध्ये विषारी घातक किरणं असतात. तर जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो तर प्रघात तर असा आहे की तुपाचाच दिवा लावायला पाहिजे. बर. कारण तुपाच्या दिव्यामध्ये ओझोन वायूचं प्रमाण जास्त असतं. हं. आणि तिथल्या तेवढ्याच वातावरणामधलं जे काही नकारात्मक वायू आहे ते तुळशीच्या जवळ दिवा असेल तर ऑक्सिजन ची मात्रा जास्त असेल तर दिवा जळत राहतो आणि तिथलं वातावरण हे पॉझिटिव्ह होतं. ओके. तर या अनेक असे वैज्ञानिक कारण आहे. एवढंच की ते कारण आपल्या पूर्वजांना त्यावेळेला आपल्याला सांगता नाही आली हं. किंवा होऊ शकतं काय जे पण असेल. पण आज मात्र त्याच्यावर खूप संशोधन झालेलं आहे प्रत्येक प्लांटवर की कुठले प्लांट्स चांगले आहेत, कुठले नाही आहे. ज्यांना अस्थमाचा त्रास असेल त्यांनी पण आपल्या आजूबाजूला आपल्या घराच्या जरी फ्लॅटमध्ये राहत असेल तर खिडकीत लावा, बाल्कनीमध्ये लावा की जेणेकरून ऑक्सिजनची मात्रा जास्त असेल. विशेषतः तर मी एक वास्तुतज्ञ म्हणून ज्यांच्या घराची उत्तर दिशा, पूर्व दिशा, ईशान्य दिशा बंद आहे मी त्यांना हमखास सांगते की तुम्ही हे प्लांट्स लावा. जसं तुळस आहे, एरिका पाम आहे किंवा झेड प्लांट आहे. अशी वेगवेगळी प्लांट्स आहे की ज्या प्लांट्समधून आपल्याला 18 ते 20 तासपर्यंत ऑक्सिजन मिळतं. ही प्लांट्स ओके. लावल्याने काय होतं की सूर्याची जी काही आयआर युव्ही रेज आहे, आयआर रेज आहे यांची जी तीव्रता आहे नकारात्मक ऊर्जेची ती फार कमी करतात ते आणि ओके. तुमच्या घरातलं वातावरण हे प्रसन्न ठेवतं. ओके. आपण बघा गर्दीच्या ठिकाणी गेलं की आपल्याला गुदमरल्यासारखं होतं कारण हा. काय कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. हा. अशा ठिकाणी सुद्धा ही झाडं तुम्ही बघत असाल तर मॉलमध्ये वगैरे पण तुम्हाला दिसेल की इरेका पाम वगैरे ही झाडं खूप लावलेली असतात. कारण ह्याच्यातनं सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन उत्सर्जित होत असतं. सो आता परत आपण पैशाकडे येऊयात, कारण की सध्या लोक पैशाच्या मागे खूप धावतायत आपण बघतो आणि पैसा खूप गरजेचा आहेच आहे आज जगताना. सो जसं मनी प्लांट सांगितलं तर मी लहानपणापासून बघत आलो की मनी प्लांट आमच्याही घरी होता आणि सगळेच जण लावतातच ऍक्च्युली. पण याला अल्टरनेटिव्ह अजून काही आहेत का जे आपण घरामध्ये इझिली लावू शकतो असे प्लांट? आहेत ना. जसं मदन मंजिरी आहे, सुगंधित असं फूल आहे. त्याच्यानंतर मनी प्लांट तर आहेच आहे. नागवेलीचं झाड ज्याला आपण ओके. विड्याचं पान म्हणतो. कारण ते पान असं आहे की कुठलीही पूजा त्या पानाशिवाय अधुरी आहे. पान नसेल तर काहीच नाही. असे प्लांट्स आपण लावू शकतो आणि ही जितकी उंच म्हणजे वेली वजा पान आहे म्हणजे वेलीच आहेत ही. तर या वेली जितक्या वर जातील तर तुम्हाला काय की यातनं ऑक्सिजनचं प्रमाण, आता पान पण आपण जेवण झाल्यानंतर खात असतो.
हे पाचक आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम पण आहे. अनेक असे घटक आहे की ज्या शरीराला आपल्या फायद्याचे आहेत. आणि दुसरं काय होतं की जेव्हा ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतो आणि आपण त्याच्या संपर्कात असेल तर आपल्या ब्रेन सेल्स ज्या आहे या हम्म. ऍक्टिव्हेट होतात. आणि हे जे वायू आहे हे आपल्या मेंदूमध्ये जे हायपोथॅलमस नावाचा एक घटक आहे तिथपर्यंत जाऊन पोचतो आणि तुमच्या ब्रेन वेव्स किंवा सेल्स जे आहेत ऍक्टिव्हेट करतात आणि तुमच्या ब्रेनमध्ये अल्फा वेव्स निर्माण करतात. त्याच्यामुळे काय होतं की अल्फा वेव्स निर्माण झाल्या ही एक फ्रिक्वेन्सी हम्म. आहे. तर तुम्ही अगदी शांत राहाल, कुठले पण निर्णय शांतपणे घ्याल आणि तुम्हाला झोप सुद्धा अतिशय चांगली येईल. तुमच्या ब्रेनमध्ये जर या सेल्स ऍक्टिव्हेट झाल्या तर तुमचे डिसिजन चुकणार नाही. तुम्ही जे ओके. पण कराल ते खूप अतिशय विचारपूर्वक तो निर्णय घेणार. पण आता अर्थात आता आपण बघतो की फ्लॅट सिस्टीम आहे आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये एखादं झाड आतमध्ये लावणं पॉसिबल होत नाही. पण प्रॉपर इंडोर असेल ज्याला सन म्हणजे काय सूर्यप्रकाश नाही चालत, पण ती झाडं असणं गरजेची आहेत. अशी कुठली ती झाडं आहेत? आहे ना, स्नेक प्लांट आहे. या सर्व झाडांवरनं रिसर्च झालेला आहे की स्नेक प्लांट सुद्धा इंडोर प्लांट आहे आणि ते सुद्धा जास्तीत जास्त वेळ 20 तासापेक्षा जास्त तुम्हाला ऑक्सिजन देत असतं. ते आपण बेडरूममध्ये पण ठेवू शकतो. मनी प्लांट सुद्धा ठेवता येतो. पण कंटिन्यू कुठलंही झाड घरात ठेवू नये. ओके. 1-2 दिवसांनी थोडं बाहेर काढायला पाहिजे, कारण जेवढं ते इंडोर आहे तेवढंच त्याला थोडी सूर्यप्रकाशाची सुद्धा गरज असते. ओके. जिथे पण त्यांना जागा असेल, झी प्लांट आहे, झेड प्लांट आहे. हम्म. आता झेड प्लांट म्हणजेच हे फेंगशुईमध्ये अतिशय महत्वाचं मानलं गेलं की त्याला लकी प्लांट्स पण म्हणतात. ओके. पण आपल्या याच्यामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये त्याला आपण कुबेर वृक्ष म्हणतो. ओके. तर हे झाड आपण लावायला पाहिजे. हे सुद्धा कॅम्प पाथवेमध्येच ही झाडं येतात. जे जास्ती काळपर्यंत ऑक्सिजन देतात ते सगळे कॅम्प पाथवेमध्ये येतात. म्हणजे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करणारे वृक्ष आहेत. ओके. काय की तुमची ऑक्सिजनची मात्रा चांगली असेल तर तुम्ही आनंदी राहाल. Correct. आनंदी राहाल तर तुम्ही सगळ्याच गोष्टी अगदी तेवढ्याच उत्साहाने कराल ना. आणि ऑक्सिजनची लेवल कमी आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, बाकीच्या वायूंचं प्रमाण जास्त आहे, तर तुम्हाला लवकर थकवा येईल, सिकनेस येईल, माइंड सिकनेस येईल. तर तुम्हाला काम करण्याची इच्छा होणारच नाही ना. हा, correct. आपण झोपतो म्हणजे काय करतो, शांत झोपून आपण आपल्या ब्रेनला रिलॅक्स करत असतो. त्या हा. ब्रेनचे जे काही ब्रेन वेव्स आहेत ते प्रॉपर ऍक्टिव्हेट झाले पाहिजे दुसऱ्या दिवशी कार्य करण्यासाठी. आजकाल सोशल मीडियावरती आपण बघतोय की खूप सारे रील्स येत आहेत की त्याच्यात असं म्हटलं जातं की घराच्या दक्षिणेला झाडं लावू नयेत, तिथून वायू तत्व डिस्टर्ब होतं. मग हे कितपत सत्य आहे? आता बघा की सोशल मीडिया म्हणजे पैसे कमवण्याची एक दुकानदारी आहे. हम्म. ब्रँड व्हॅल्यूज असलेले काही लोकांमध्ये भीतीचं सावट निर्माण करत आहे की झाडांमुळे वायुतत्व डिस्टर्ब होतं. हे मुळातच चूक आहे. कारण वायुतत्व झाडांमुळे निर्माण होत नाही. तुम्ही जर बघितलं असेल, जोपर्यंत वारा येणार नाही तोपर्यंत झाड सुद्धा हलणार नाही. आणि दक्षिण दिशेला झाडं लावू नये हे मुळातच चुकीचं आहे. कुठली झाडं लावावी आणि कोणत्या व्यक्तींनी लावावी, म्हणजे व्यक्तींनी म्हणण्यापेक्षा की आता ज्या वास्तूनुसार ज्या घराची दक्षिण मोकळी आहे, नैऋत्य मोकळी आहे आणि पश्चिम मोकळी आहे, हम्म. इकडनं काय होतात की सूर्याची अति तीव्र किरणं जी आहे, सकाळी ही किरणं 9 वाजेपर्यंत अगदी आल्हाददायक असतात, पॉझिटिव्ह असतात. हा. पण हीच पुढे पुढे अगदी तीव्र होत जातात. हे युव्ही रेज, IR रेज आपल्या बॉडीसाठी हानिकारक असतात. हा. आणि दुपारची किरणं समजा एखाद्याची दक्षिण ओपन असेल तर दक्षिण दिशा ही कशी एखादी गोष्ट साठवून ठेवणारी आहे, पश्चिम नैऋत्य ही दिशा सुद्धा साठवून ठेवणारी आहे. तर पूर्व, ईशान्य, उत्तर या रिसिव्हर आहेत. या दिशा ओके. रिसिव्हर आहे. ही ऊर्जा रिसिव्ह करते आणि त्या दिशा साठवून ठेवतात. समजा ही ऊर्जा तुमच्या घरात आली आणि दक्षिण, पश्चिम, नैऋत्य मोकळी आहे, तर ती ऊर्जा साठवून राहणारच नाही. मग तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त IR रेज आणि UV रेजचा मारा असेल आणि थर्मल इम्बॅलन्स होईल. हे थर्मल इम्बॅलन्स जर तुम्हाला थांबवायचं असेल तर तुम्हाला आम्ही लोक सांगतो की बा तुम्ही दक्षिणेला उंच झाडं लावा. ओके. पण तीही झाडं लावताना कुठली लावायची, किती अंतर सोडून लावायचं, हा एक नियम आहे. म्हणजे ओके. लगेचच तुम्ही भिंतींना चिकटून लावली आणि तुम्ही मोठी मोठी वृक्ष लावली ज्याच्यामुळे त्याचे जे रूट्स आहेत ते तुमच्या घराच्या भिंती खराब करतील, तुमच्या घराचा पायवा खराब करतील ते. आणि याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो अशोका लावा,
नारळाची झाडं लावा, एरेका पाम लावा. ओके. या प्रजातीची आम्ही झाडं लावायला सांगतो, की काय होतं की सूर्याची किरणं पहिले त्या झाडांवर पडतात आणि झाडांची पानं जी आहे ती ऊर्जा शोषून घेते आणि ती रिफ्लेक्ट पण करते. त्यांच्यामध्ये एक स्वतःची एक इनबिल्ट कूलिंग सिस्टम आहे. ओके. त्याच्यामुळे तुमच्या घराचं तापमान हे कमी करण्यास मदत करते. ती ऊर्जा पहिले जे सूर्याचे जे तीव्र ऊन आहे ते आधी झाडांवर पडेल ना, करेक्ट. ते एकदम घरात नाही येणार. हा. आणि दुपारी उन्हाळ्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर इकडे मार्च म्हणजे फेब पासूनच उन्हाळा हो, सुरू हो, होऊन हो. जातो. तर बरोबर. त्या भिंती खूप तापतात. घरातलं वातावरणही त्यामुळे डिस्टर्ब होतं. करेक्ट. तर हे त्याच्या मागचं रिझन आहे आणि मी तर लोकांना हे सांगेल की त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. जर त्यांच्या घराची दक्षिण दिशा, नैऋत्य दिशा आणि पश्चिम दिशा जर ओपन आहे, खुली आहे, हलकी आहे, तर त्यांनी ही झाडं निश्चितच लावावी. त्यांच्या घराचं तापमान हे नियंत्रित राहतं त्याच्यामुळे. आणि झाडं उलट काय आहे की आपल्याला ऑक्सिजनच देत असतात. Correct. आता आपण बघतो की वटपौर्णिमेला सर्व स्त्रिया वटाच्या झाडाला फेऱ्या मारतात, दोरा गुंडाळतात. आता आध्यात्मिक त्याचं महत्व एक आहेच आहे. पण जर सायंटिफिकली आपण जर विचार केला तर एक्झॅक्टली ते करण्यामागे काय होतं पुढे किंवा त्यांनी काय आपल्या जीवनावर फरक पडतो? आता बघा की वटवृक्ष पण आपल्या घरात तर लावत नाही, हे दूर असायला पाहिजे. कारण ते भरपूर मात्रेमध्ये ऑक्सिजन देणारं आहे. शिवाय बरेचसे असे वायू आहे की ज्याच्यावर आता रिसर्च सुरू आहे की ते त्यातनं निघतात. आणि जेव्हा स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या मागे वडाला फेऱ्या टाकतात, तर काय होते जेवढा वेळ त्या फेऱ्या घालतील तेवढा वेळ ऑक्सिजनच्या संपर्कात असतील आणि ओके. आनंदी असतील. हेल्थ साठी चांगलं आहे, ब्रेनसाठी चांगलं आहे. हे त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन आहे. आता आपण घरामध्ये बघतो बांबू ट्री असतो. बऱ्यापैकी असं पण म्हणतात की तो बांबू ट्री जे आहे ते कोणीतरी गिफ्ट केलं पाहिजे तर हम्म. ते येतं. असं काहीतरी त्याच्या मागचं एक शास्त्र आहे. सो एक्झॅक्टली ते खरंच योग्य आहे का? किंवा त्यामागे काही वेगळंच मिथ आहे? तर याविषयी सांगा. बघा, आपण काही गोष्टीमध्ये तथ्य असू शकते, पण मला तरी असं वाटतं की जर एखादी गोष्ट खूप चांगली आहे आणि ती फायद्याची आहे, त्यातनं खूप आपल्याला गुणोत्कर्ष करणाऱ्या जर गोष्टी मिळत असेल तर गिफ्टची का वाट बघायची? ओके. असं माझं स्वतंत्र मत आहे. आणि नासानी ह्याच्यावर सुद्धा स्टडी केलेला आहे की जसं ते पेंट झालं किंवा फर्निचर झालं याच्यामधनं जे निघणारे निगेटिव्ह घटक आहेत ते सगळे ॲब्झॉर्ब करतात आणि जलतत्वाची मात्रा या झाडामध्ये जास्त आहे. ओके. म्हणजे हे तुमच्या घरातलं एअर कुलिंग तर करतं, एअर प्युरिफाईंग पण करतं आणि तुमच्या घराला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देऊन घराला सकारात्मक ठेवतं. आणि बांबू हा नेहमी ईशान्य दिशेला किंवा ओके. उत्तर दिशेला लावायला पाहिजे तुम्ही, कारण तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक राहतं त्याने. ओके. ओके. मग अर्थात उत्तरेला असं म्हणतात की एखादा फाउंटन लावला पाहिजे जिथून पाणी वाहत आहे. मग त्याच्यामध्ये हे लावलं तर चालू शकतं का? हो, बिलकुल. त्याच्या शेजारी लावू शकता तुम्ही किंवा ओके. त्या फाउंटन एकदम पाण्यात नाही राहणार ना ते. तुम्हाला हां. एखाद्या कुठल्या तरी पॉटमध्ये त्याला ठेवायला पाहिजे. थोडे पुढे जाऊयात. काही काटेरी वनस्पती असतात. सो अशी काटेरी वनस्पती घरात लावणं योग्य आहे का? शास्त्रामध्ये पण काटेरी आणि ज्या झाडांमधनं दुधासारखे पदार्थ निघतात, ज्याला आपण चीक म्हणतो, ही वर्जस मानलेली आहे. ही लावू नये. कारण यांच्या काट्यांमधनं सुद्धा विषारी द्रव स्रवत असतो. शिवाय घरामध्ये छोटी मुलं असेल तर त्या जर काट्यांना हात लागला, प्राणीमात्रांसाठी पण ही झाडं चांगली नसतात. आणि असंही म्हटलंय की कंटकी म्हटलंय याला शास्त्रामध्ये. कंटकी म्हणजे काटेदार झाडं. तर त्याच्यामुळे घरात भांडणं होतात. कॅक्टस वगैरे हे लावू नये, हे निषिद्ध मानलेली आहे. आता ओके. हे तर एक आपलं रिझन झालं, पण सायंटिफिक रिझन हे की याच्यातनं नकारात्मक वायू उत्सर्जित होतात आणि आपल्यालाही किंवा घरात लहान मुलं असतील तर त्यांना इजा होण्याचे चान्सेस खूप जास्त मोठ्या प्रमाणात असतात. ओके. ओके. आता काटेरीचा एक विषय निघालाच आहे. तर कोरफड एक प्रकार आहे, हा, जी आपण घरामध्ये बऱ्यापैकी लावलेली बघतो आपण. अंगणात असते, दारात असते. काही लोक तर असं सांगतात ते मुळासहित तोडून घराच्या दरवाजावर टांगतात सुद्धा. अगदी अगदी सो बरोबर. एक्झॅक्टली त्याचं काय महत्व आहे? शास्त्रामध्ये ना ज्वारभाटा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आणि हे एक झाड असं आहे की हे घरात लावायला पाहिजे. हे सुद्धा कॅम्प पाथवेमध्ये, तर हे सुद्धा 20 तासापेक्षा जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे. ओके.
आणि हे औषधी गुणयुक्त आहे. बघा बरीचशी झाडं ही औषधी गुणांनी परिपूर्णच आहे. आपल्याला ती माहिती नाहीये फक्त हम्म. कारण आपण बघितली. बघा तुम्ही जर बघितलं असेल तर कोरफडीचे पण खूप प्रकार आहे. ओके. तर कोरफड ही आपण इंडोर प्लांट म्हणून लावू शकतो. ती घरात लावू शकते आणि नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती कोरफडीमध्ये आहे. जसं तुम्ही म्हटलं की घराच्या दाराला समोर टांगलेली असतात. आम्ही पण सांगतो की तिचे मुळं वरती करा आणि पानं खाली करा आणि हम्म. तुम्ही तुमच्या कमर्शियल प्लेसला किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मक ऊर्जा वाटत असेल तर तुम्ही तिला टांगून ठेवा. जर खूप जास्त नकारात्मक एनर्जी ज्या जागेवर असेल ना तर त्यातनं असं चिकट काळसर पाणी गळायला लागतं. ओके. हं. तर ती नकारात्मक ऊर्जा ऍब्झॉर्ब करण्याची शक्ती तिच्यामध्ये खूप आहे आणि ऑक्सिजन देण्याची शक्ती सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणून ते तुम्ही लावायलाच पाहिजे. बोनसायचं एक झाड असतं, थोडंसं झेड शेपमध्ये असतं, वर त्याला खूप छान असं झुपकेदार असतं, दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतं. सो मग हे झाड आता बऱ्यापैकी बघतो आपण लोक अंगणामध्ये आणून लावतायत. सो त्याचे एक्झॅक्टली काय फायदे आहेत? बघा बोनसाय ही जी गोष्ट आहे, बोनसाय म्हणजे एखाद्या झाडांची प्रगती थांबवून हां. त्याला अगदी छोटं केलं जातं. म्हणजे कंटेंट तेच असतात पण त्याची ग्रोथ पूर्णपणे थांबवली जाते. हां. तर आपण स्वतःहून आपण आपली ग्रोथ थांबवल्यासारखं आहे ते. आणि ओ. एखाद्या जिवंत गोष्टीला तुम्ही जाणून बुजून हातपाय बांधून ठेवल्यासारखं त्या झाडाला किती यातना होत असतील. ओ. हा पण एक खूप विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि मी असे कितीतरी क्लायंट बघितले. माझे एक क्लायंट आहेत, त्यांच्या वाईफला ना बोनसाय करण्याची खूप हौस. तिच्या घरामध्ये इतक्या प्रकारचे झाडं मी बघितले, म्हणजे 50-50 वर्षापासूनचे बोनसाय त्यांच्याकडे होते. मला त्यांनी व्हिजिटला बोलवलं होतं. मी त्यांच्याकडे गेली आणि मी त्यांच्याकडे बघितले ते झाडं. मी त्यांना म्हटलं की आपको शौक है? तो बोले हाँ मुझे बहुत शौक है. ते हळूहळू जेव्हापासून त्यांच्या वाईफनी ते काम सुरू केलं, त्यांचा मेटलचा खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय होता. हळूहळू ते डाऊनफॉलला आले. म्हणजे काय झालं की म्हणजे याच्यात शास्त्रातही असं म्हटलंय की तुमच्या प्रगतीमध्ये व्यत्यय येणार जसं तुम्ही बोनसाय झाडं घरी लावली तर. पण आता कसं की ट्रेंड आहे सध्या, तो लोक माहिती नसताना काही करतात आणि ही मुळातच बोनसाय वगैरे पद्धती ही आपल्याकडली नाहीच आहे, तर ती लावूच नाही. आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे की पळसाला पाने तीन. सो या वाक्याचा आणि वास्तुशास्त्र जे म्हणतो आपण त्याचा काही संबंध आहे का? छान प्रश्न विचारला तुम्ही की पळसाला पानं तीच. या झाडाला आहे ना फ्लेमिंग ऑफ द ट्री म्हणतात. म्हणजे फॉरेस्टचं एक कसं उन्हाळ्यामध्ये ना याला असे छान रेड रेड कलरचे फुलं असतात आणि त्या फुलांचं रंग करून होळीला वापरल्या जातात. पण महाराष्ट्रामध्ये एक प्रथा आहे, विशेषतः पोळ्याच्या दिवशी या पळसाच्या पानांच्या अशा फांद्या दाराच्या समोर ठेवलेल्या असतात आणि दुसऱ्या दिवशी जो पाडवा असतो, पोळ्याचा पाडवा, त्या दिवशी त्या पानांना घेऊन घराच्या प्रत्येक कॉर्नरवरून असं म्हटलं जातं, आमच्याकडे तरी विशेषतः, घेऊन जागे मारबत, रोगराई किडा किटकुल घेऊन जागे मारबत असं म्हटलं जातं. तर याचा जर मी खूप विचार केला की ह्याच्यामागे सायंटिफिक रिझन काय आहे बा, तर नकारात्मक ऊर्जेचं उच्चाटन करण्याची शक्ती या झाडांमध्ये खूप आहे. आणि तुम्ही पळसाला पाण्यात तीनच म्हटलं ना की तुम्ही काही करा, कितीही काही करा, तर त्याला तुम्हाला पळसाला पाण्यात तीनच दिसतील. पत्राळी सुद्धा आपण जेवण करतो तर या पळसाच्या पानाच्याच बनत असतात. त्याच्यामुळे त्याच्यात सकारात्मक ऊर्जा इतकी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये स्थितिक ऊर्जा आहे की किडे किटकुलं जेव्हा असं आपण म्हणजे त्याला घराच्या कोपऱ्यातनं आपण दारावरून मग आम्ही ते बाहेर नेऊन टाकतो, तर त्याला सगळे किडे असे ओढल्या जातात त्या पानांना. म्हणून हे झाड घरात तर नाही पण घराच्या दूर आपण लावू शकतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जिथे पण पळसाची झाडं असेल तिथे पाण्याची लेवल खूप चांगली असते. म्हणजे विहीर वगैरे खणताना हे सिम्बॉलिझम आहे की पळसाचं झाड आहे बा तर तिथे तुम्हाला पाणी मिळणारच. नैसर्गिकरित्या जर ते लागलं असेल तर तुम्हाला पाणी त्या झाडाखाली असतं. म्हणून हे सगळे विज्ञान आहे जे आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला त्यावेळेला सांगितलेले आहे. आपण बघतोय रुद्राक्ष जे आहेत बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती की ते हिमालयातच मिळतात, पण आजकाल आपण बघतो की जिकडे थंड हवा आहे तिकडे ते येतं, त्यामुळे लोक आजकाल लावतायत. सो एक्झॅक्टली रुद्राक्ष आपल्या घराच्या जवळ लावणं हे वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून कसं फायदेशीर आहे? लावता येतं याला. ईशान्य दिशेला लावलं जातं. याला थोडं हवामान थंड
लागतं. आणि रुद्राक्ष काय, रुद्राक्ष, रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळा. हा. शिवाचा डोळा म्हटला जातं, तिसरा डोळा. आणि ह्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या छिद्र नसतं. त्याचा मधला जो गाभा असतो त्यात अगदी असा मुलायम असा एक पदार्थ असतो, त्याला सुई टोचून ते छिद्र केलं जातं. ओके. आणि हे गळ्यात धारण करतो आपण, ॲक्युप्रेशर होतं. हं. असं म्हटलं जातं की यांनी ब्लड प्रेशर पण तुमचं कंट्रोलमध्ये राहतं. जसं ते आपल्या हार्टशी टच झालं ओके. तर त्यांनी ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोल होतं. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरातल्या ज्या काही ग्रंथी आहेत, हं. तुमचे हार्टबीट्स वाढले तर त्या ते कंट्रोल करतात. ह्याच्यावर पण बरेच रिसर्च आलेले आहेत. आणि रुद्राक्ष हे लावू शकतो आपण, पण ते त्याच्यासाठी थंड असं वातावरण पाहिजे. ओके. आपल्याकडे मी फार कमी घरी बघितल्या, म्हणजे मी बघितलेले आहेत, माझ्याच बऱ्याच क्लायंटकडे आहेत. त्यांच्याकडे मोठे मोठे झाले आणि त्याला रुद्राक्ष पण लागलेले मी बघितलंय. ओ. म्हणजे बरेचदा रुद्राक्ष घेताना तसे पॅक करून येतात हं. आणि म्हणतात की हे नॅचरली तसे असतात, पण ते नॅचरली तसे राहत नाही. त्याच्यामध्ये दांडीला ते लागलेले असतात, त्याच्या मधला जो गोल भाग असतो मध्ये आतमध्ये जिथे छिद्र असतं तिथे एक नरम असा भाग असतो हं. आणि त्यात सुईने छिद्र केलेलं असतं. ओके, ओके. पण मग आता रुद्राक्षाचे खूप प्रकार आहेत. एकमुखी, दोनमुखी, 4, 5 किंवा 7 मुखी म्हणतो आपण. मग हे लावताना हे कुठल्या मुखीचं लावलं पाहिजे असं पण काय आहे का? बघा, सगळ्यात मोठा तर विषय आहे की हे जे सगळ्यात म्हणजे सरसकटपणे मिळणारा जो रुद्राक्ष आहे तो म्हणजे 5 मुखी. ओके. आणि बाकीचे मुखी आजकाल मार्केटमध्ये तर सगळे डुप्लिकेट येतात. ओ. आणि एकमुखी म्हणा किंवा इतर मुखी काही काही जे जसं गणेश रुद्राक्ष किंवा अमुक रुद्राक्ष असे वेगवेगळे हे सगळे एखादी म्हणजे चुकून एखादी वेगळं व्हर्जन कसं तयार होतं ना, हां. तसं ते आलेलं असतं गणेश रुद्राक्ष वगैरे, आणि मग ते मार्केटमध्ये विकलं जातं. त्याच्यामुळे सरसकट सापडणारं झाड म्हणजे तुम्हाला 5 मुखी रुद्राक्ष. आणि ओरिजिनल रुद्राक्ष नेहमी हा पाण्यात बसतो खाली. ओके. ते आपल्याला बघून घ्यायला पाहिजे, टेस्टेड पण येतात. आणि ओके. त्याच्या मागचं आणि आता बरेच प्रथा आहे की बा कोणी घालावं कोणी घालू हां. नये, व्हेज नॉन व्हेज. आता या विषयात हां, आपण न वेगळा जाता तो विषय वेगळा आहे. ओके, ओके. ठीक आहे. अर्थात म्हणजे 5 मुखी रुद्राक्षाचं जे झाड आहे ते नॉर्मली मिळतं. ओके. सो आता आपण समजा गॅलरीचा विचार केला, फ्लॅट सिस्टम आहे, गॅलरी असते. सो त्या गॅलरीमध्ये झाडं लावताना किंवा छोटे-छोटे प्लांट्स लावताना कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे? कुठल्या दिशेला कुठलं असलं पाहिजे, असं काही असतं का? हो, प्लांट्स हे दिशेनुसार लावायला पाहिजे. जसं आपण झेड प्लांट लावलं तर आपण मेन डोर समोर लावायला पाहिजे ओके. किंवा मग उत्तर दिशेला लावायला पाहिजे. कारण हे जे झेड प्लांट याला कुबेर प्लांट पण म्हटलेलं आहे. ओके. भरपूर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारं प्लांट आहे. मनी प्लांट घरामध्ये आग्नेय दिशेला लावायला पाहिजे. नागवेलीचं झाड असेल म्हणजेच विड्याच्या पानाचं ते ईशान्य दिशेला लावायला पाहिजे. मोठे प्लांट्स तर आपण अवॉइडच करतो. हां. जेवढी पण खुरटी वनस्पती असेल, छोटे झाडं असेल ते तुम्ही उत्तर ईशान्येला लावा. जी उंच झाडं आहे ती तुम्ही दक्षिणेला, नैऋत्येला, पश्चिमेला लावा. अशी झाडं आपण लावू शकतो. आणि सुगंधी फुलांची जसं मोगऱ्याची वगैरे झाली हां. ही लावायला पाहिजे. कारण याच्यामुळे काय होतं ना की तुमच्या ब्रेनचे जे काही ब्रेन सेल्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हेट होतात. ओके. आणि अल्फा वेव्स पण चांगल्या प्रमाणामध्ये तुमच्या मेंदूमध्ये म्हणजे ऍक्टिव्हेट होतात हां. आणि तुम्हाला शांत झोप पण येते त्यांनी. अशी जी सुगंधित फुलांची झाडं असेल ती आपण खिडकीजवळ, दाराजवळ लावायला पाहिजे. ओके, ओके. आणि जसं आता समजा इंडोर बाल्कनी तुम्ही करत असाल हां. तर आपण बाल्कनी किंवा छोटंसं अंगण असेल तर आपण तिथे आजकाल लॉन करतो. हं. तर ते पण आपण करू शकतो. कारण आपण त्याच्यावर जर चाललं तर आपल्या बॉडीचं ॲक्युप्रेशर हां. खूप चांगलं होतं. ओके. हिरव्या गवतावर चालल्याने आपले डोळे पण चांगले राहतात. आणि ते पण एक प्रकारे गवतच आहे की जे आपल्या पायासाठी आणि बॉडीसाठी चांगलं असतं. ॲक्युप्रेशरचं काम करतं. तुम्ही सुगंधी झाडाबद्दल आता म्हणालात, तर त्याच्यामध्ये पारिजातकाचं एक झाड आहे, की सुगंध इतका सुंदर असतो, असं वाटतं की ते झाड आपल्याही घराजवळ असावं. पण त्यामागे एक मिथ आहे, की ते असेल तर साप येतात. मग हे कितपत खरं आहे? नाही, हे अगदी बरोबर आहे की ते सुगंधित जेवढे झाड आहे ना त्याच्यावर कीटक खूप असतात. आणि ओके. साप तिथे येतो कीटक खायला. ते झाड ओह! सुगंधी आहे म्हणूनच येतं ते. पण आता माझ्या स्वतःच्या घरी पण झाड आहे पण कधी साप नाही आला.
ओके. ओके. तर डिपेंड करतं, की सापासाठी जे काही वातावरण पाहिजे, जशी हं. भुसभुशीत जागा वगैरे, ती प्रजाती असेल तर मग ते कुठे तर येणारच ना. आता हां. कसं आहे, की भीती मनात ठेवण्यापेक्षा लावू नये आणि माझ्याकडे भरपूर मोकळी जागा आहे, तर मी लावलेलं आहे. पण असा काही मला अजूनपर्यंत अनुभव नाही आला. ओके. पण ओके. त्याच्यामागे शास्त्र तेच आहे, की सुगंध जिथे असेल तिथे कीटक असतात आणि कीटक असेल तर साप येतातच. आता नॉर्मली आपण बघतो, की गॅलरीमध्ये समजा कुंडीत काही झाडं असतील, तर ती मरतात. सो मेल्यानंतर ना आपण ती बरेच दिवस तशी ठेवतो, ती काढत नाही. मग ती जर नाही काढली, तर त्याच्याने काही निगेटिव्ह एनर्जी पसरते का? ऑब्व्हियस कारण ते झाड कोमेजलं आहे. म्हणजे त्यातल्या पॉझिटिव्ह ऊर्जा कमी झालेल्या आहे. त्या हं. नकारात्मक कधी-कधी आपण गरजेपेक्षा जास्त पाणी देतो. जसं जेड प्लांटला. हं. त्याला कुबेर वृक्ष म्हटलेलं आहे. त्या झाडाला खूप पाणी लागत नाही. हं. खूप कमी पाणी म्हणजे 7-8 दिवसातनं एकदा पाणी टाकायचं असतं. तेव्हा ते जगतं. खूप पाणी टाकलं की ते झाड मरतं. हां. तर ते ठेवू नये जास्त दिवसपर्यंत कोमेजलेलं झाड. कधी-कधी ते अतिउन्हाने पण मरतं. म्हणजे कोणत्या ओके. झाडाला कसं वातावरण पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. ओके. ओके. एकंदरीत सांगायचं तर प्लांट्स काय आहे ना तुमच्या घराचं संपूर्ण वातावरण हं. शुद्ध करतं, आल्हाददायी करतं आणि तुमच्या मनाला एक प्रकारचा उल्हास निर्माण करून देतं. म्हणजे ज्याला आपण डोपामाइन म्हणू शकतो. हां. अशा सेल्स ॲक्टिव्हेट करतं. सो तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणालात, की लॉनवर चाललं पाहिजे. आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. सो ती लॉन जी आहे ती एक्झॅक्टली घराच्या कुठल्या दिशेला असायला हवी? लॉनमध्ये जे गवत असतं ते फार छोटं असतं आणि ते ईशान्य दिशेला, उत्तर दिशेला आणि पूर्व दिशेला असायला पाहिजे. ओके. ओके. आणि ते सूर्याची सकाळची कोवळी किरणं पण त्याच्यात पाण्यात ऑब्झर्व्ह होतात. हां. आपण जेव्हा चालतो तर ॲक्युप्रेशर तर होतं बॉडीला जे काही आपल्या ब्रेनला ॲक्टिव्हेट करणारे घटक आहे ते तर आपल्याला मिळतातच आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. लॉनही होतं, घराचं सौंदर्यही वाढतं आणि आरोग्यदायी लहरी पण आपल्या बॉडीमध्ये शिरतात. सो आता आपण बघतो, की लोकांना निगेटिव्ह एनर्जी आहे असं खूप वेळा जाणवतं. मग समजा ही निगेटिव्ह एनर्जी जर वाटते आणि ती येऊ नये घरात असं वाटतंय, तर कुठलं झाड यावर प्रभावी असू शकतं? बघा कसं असते ना, की खूप निगेटिव्ह जर एनर्जी असेल, हं. तर आता वेगवेगळे लोकं वेगवेगळ्या गोष्टीशी त्याला कनेक्ट करतात. हं. पण वातावरणामध्ये असे काही घटक असतात, की आपल्या डायरेक्ट त्याचा ब्रेनवर इफेक्ट होतो आणि आपण त्याला वेगळ्या लँग्वेजमध्ये म्हणतो, की अमुक असं आहे, तमुक असं आहे. हं. कोणी त्याला स्पिरिटशी जोडतं, कोणी कशाशी ओके. जोडतं. तर झाडांचं एक वैशिष्ट्य आहे, की कुठल्याही प्रकारची खूप जास्त घातक निगेटिव्ह एनर्जी असेल, तर पहिले झाडं ॲब्सॉर्ब करतात आणि म्हणून ती ओके. झाडं कोमेजतात. ओह! हं. आणि म्हणूनच की तुमच्या घराचं ऑक्सिजन लेव्हल चांगलं असेल, तर निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात प्रवेशच करणार नाही ना. ओके. ओके. आणि नुसती झाडं लावूनच होणार नाही. घरातली स्वच्छता पण तेवढीच हां, महत्त्वाची बरोबर आहे. आहे. तुम्ही करेक्ट. घरामध्ये खूप कबाड जमा करून ठेवला असेल, तर हं. त्याने सुद्धा निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होईल. करेक्ट. त्यामुळे ही जी आपण इनडोअर प्लांट्स सांगितली आहे ना, ती सर्वांनी लावायला पाहिजे घरामध्ये, की त्याच्यामुळे तुमच्या घराचं हेल्दी आरोग्य राहील. सो आपण बघतो काही-काही घरामध्ये झाडं कितीही आणली, पाणी व्यवस्थित चालू आहे, त्याची निगा व्यवस्थित राखली जाते, पण तरी झाडं टिकत नाहीत, मरतात. मग यामागे काय कारण असू शकतं? तिथल्या वातावरणामध्ये खूप जास्त निगेटिव्ह रेडिएशन्स असतात. ओके. त्याच्यामुळे झाडं इतकी सेन्सिटिव्ह असतात ना, की ती झाडं पटकन कोमेजायला लागतात. कारण एखादी ठिकाणी नवीन बांधकाम असेल, तर धुळीचा प्रभाव, हं. उन्हाची खूप तीव्रता, जास्त ऊन येत असेल, तर त्या तीव्रतेने पण ओके. झाडं मरतात आणि आजूबाजूला खूपच जास्त निगेटिव्ह एनर्जी असेल, घराला पेंटही मारला असेल, तर त्यातनं सुद्धा खूप निगेटिव्ह रेज निघतात. तुम्ही ओह! बघा नवीन पेंट मारला असेल, तर आपल्याला तो वास डोळ्याला पण हो, त्रासदायक हो, होतो. हो. फर्निचरचं पण तसंच असतं. तर असे खूप प्रकारचे निगेटिव्ह वायू वातावरणामध्ये असतात आणि त्याच्यामुळे ते झाडं मरतात. ओके, ओके, तर ते कोमेजलेले झाडं जास्त दिवस ठेवू नये, लगेचच दुसरे लावायला पाहिजे. म्हणजे ते वातावरण जे एअर प्युरिफाय होत राहिली पाहिजे. ओके, ओके. आणि अशा वेळेला समजा असं वाटतं पर्टिक्युलर एकाच जागेवर समजा ते झाड मरतं आहे हं. किंवा कोमेजत आहे, तर तिथे थोडं आजूबाजूला खडेमीठ ठेवून द्यायला पाहिजे. ओके. म्हणजे ती निगेटिव्ह एनर्जी त्या खडेमिठामध्ये ॲब्सॉर्ब होऊन जाईल. आता तुम्ही 28 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहात, वास्तू क्षेत्रामध्ये काम करताय. सो आत्तापर्यंत तुम्ही खूप सारे वास्तू व्हिजिट सुद्धा केले असतील.
तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, की समजा आपण जर प्लांटचा विचार करतोय, की लोकं ह्या वनस्पतीच्या माध्यमातून म्हणू किंवा या संदर्भात कुठल्या जास्तीत जास्त चुका करतात? कुठलंही झाड आणतात, कुठेही लावतात. त्याचा स्टडी करायला पाहिजे. आज तर इतकं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, की त्यातनं सगळी माहिती मिळते. आणि शौक म्हणून झाडं लावण्यापेक्षा पहिले त्या झाडाचं गुणधर्म काय आहे, ते थोडं हं, बघून घ्यायला पाहिजे आणि मग त्याची निगा राखायला पाहिजे. कारण झाड हे शेवटी आपल्या लेकरांप्रमाणेच असतं. करेक्ट. त्याच्यामुळे ती काळजी घेऊनच लावायला पाहिजे. कुठलं झाड इनडोअर आहे, तर ते मग त्याला इनडोअर आहे म्हणजे काय, की त्याला जास्त ऊन लागणार नाही. हां. आउटडोअर आहे म्हणजे ते उन्हात राहू शकतं. शकतं. सिम्पलचं लॉजिक आहे. म्हणजे ही लॉजिक तो नर्सरीवाला सुद्धा सांगतो कारण त्याचा एक्सपिरियन्स असतो. हं. तर ही काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात ज्या झाडांमधनं ऑक्सिजनची लेवल जास्त आहे, ती झाडं घरात तुम्ही हमखासच लावायला पाहिजे. सो आपल्याकडे एक परंपरा आहे, की कुठलाही सण आला, विशेषतः दिवाळी, दसऱ्याला आपण घराला तोरण लावतो. त्यात आंब्याचं पान असतं, अशोकाचं पान असतं किंवा मग आपण त्यात झेंडूची फुलं लावतो. याचं काय शास्त्रीय महत्व आहे? पुन्हा तोच की कॅम्प पाथवेवाले झाडं आहे. इव्हन म्हणजे या झाडांमधनं इतकं मोठ्या प्रमाणात झाडाची पानं तोडल्यावरही ऑक्सिजनची मात्रा असते ओके. आणि तीच आपण आपल्या मुख्य द्वारावर लावतो. जसं आपलं नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडव्याला, तिथून प्रथा सुरू होऊन जाते. गुढीला पण आपण ते पान लावतो. हां. तर कडुनिंबाची पण पानं लावतो. ही करेक्ट. सगळी एकाच कॅटेगरीतली म्हणजे कॅम्प पाथवेवाली आहे. ऑक्सिजनची मात्रा भरपूर असलेली. सुकल्यावरही ही झाडांमधल्या पानांमधनं खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असतं. बरेचदा तर माझ्याकडे पूजा असते. म्हणजे आता समजा कुठली पूजा असेल, तर कधी विड्याचं पान नसेल, तर आमचे पंडितजी पिंपळाचं पान लावतात. हां. तर पिंपळाच्या पानाचंही तेच रिझन आहे, की 24 तास ऑक्सिजन देणार आहे. ओके. म्हणजे शास्त्रामध्ये याचं जे काही वर्णन आहे, ते खूप शुद्ध आहे. फक्त आपल्याला माहिती नाही. त्याच्या मागचं रिझन हेच आहे आणि वातावरण प्युरिफायर करणं, हां. आजूबाजूच्या बॅक्टेरियाजला स्वतःकडे शोषून घेणं आणि त्यांचा नायनाट करणं, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आता नॉर्मली बघतो आपण, की समजा एखाद्याचा बंगला असेल, तर बंगल्यासाठी ॲज अ कंपाउंड म्हणून ती झाडं काहीतरी लावली जातात, ज्यांनी कटिंग केली तर छान शेप येतो. मग अशा वेळेस ऑक्सिजन पण आपल्याला मिळाला पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी पण मिळाली पाहिजे. सो यासाठी कुठली झाडं लावली पाहिजेत? विद्येची झाडं लावता येतात. इरेका पामसारखे, फॉक्सेल पाम वगैरे अशी वेगवेगळी झाडं आहे, की ज्यातनं तुमच्या घराला शोभा पण येईल. त्यांना खूप जास्त कटिंग करायची गरज नसते. ट्रॅव्हलिंग पाम आहे जसं साऊथ वेस्ट खूप ओपन असेल, तर ट्रॅव्हलिंग पाम जे आहे तसं केळीच्या झाडासारखं दिसतं आणि त्याची पानं खूप उंच उंच होतात आणि एक असं प्रोटेक्शन शील्ड तयार केल्यासारखी वाटते ते. ओके. हां. तर ती झाडं पण आपण लावू शकतो. आणि ओके. ही झाडं कशी थोडं माळी जर त्यांच्याकडे असेल बंगल्याच्या समोर, तर त्याला एक आकार देऊन सुशोभित करण्याचा एक दृष्टिकोन असतो. आजकाल आपण बघतोय, की जी ओरिजिनल झाडं आपण म्हणतो, त्याला रिप्लेसमेंट प्लास्टिकची पानं असलेली झाडं आली आहेत आणि लोकं डेकोरेशनसाठी ते घरामध्ये वापरतात. तर हे कितपत योग्य आहे? अतिशय चुकीचं आहे ते. त्याच्यावर धूळ बसल्यावर लोकांना स्वच्छ करायला पण वेळ नसते. ती हं. धूळच आपल्या घरामध्ये किती निगेटिव्हिटी निर्माण करत असते. म्हणून ती लावू नये. एक 2-4 फुलं असायला हरकत नाहीये. मग आपण शौक म्हणून जर छंद म्हणून किंवा आवड म्हणून ठेवत मग तेवढी स्वच्छता पण ठेवायला ओके. असायला पाहिजे. कारण जिथे स्वच्छता आहे, तिथेच लक्ष्मी पण आहे, तिथेच समृद्धी पण आहे. हां. ओके. म्हणजे अर्थात स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. बाकी झाड तुम्ही कुठं लावता हा नंतरचा विषय. सो आपण आघाडा बघतो. नॉर्मली आपण बघतो गणपतीमध्ये आपण तो जास्त वापरला जातो. तोच आघाडा विद्यार्थ्यांच्या रूममध्ये, स्टडी रूममध्ये ठेवला जातो. सो याचं काय महत्त्व आहे? आघाड्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक तर या काही वनस्पती आहे ना, या औषधीयुक्त आहेत. हं. म्हणजे ह्याचे प्राशन करण्याचे काही नियम आहे किंवा आजूबाजूला आपल्या असेल तर त्यांनी कुठले कंपोनेंट त्यातनं बाहेर निघतात, कुठले घटक, कुठले वायू त्यातनं बाहेर पडतात, की जे आपल्या मेंदूला ॲक्टिव्हेट करतात. हां. आता विद्यार्थी आणि आघाड्याचा संबंध असा आहे, की त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची लेव्हल म्हणजे इव्हन वाढल्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निघतं. ओके. तर जे मुलं खूप चंचल आहे, अभ्यासात लक्ष लागत नाही, तर असं त्याची पुरसुंडी बांधून समजा त्याच्या रूममध्ये कुठे टांगून ठेवली, हं. तर त्या रूमचं वातावरणही फ्रेश होतं ओके. आणि ब्रेन सेल्स ॲक्टिव्हेट होतात. ओके. तर या औषधी वनस्पती आहेत, लावायला
लावायला काहीच हरकत नाहीये, कारण या खूप वाढणाऱ्या तशा आई आहे नाही. आता दुर्वा पण बघतो आपण, की दुर्वा आपण गणपतीला वाहतो. सो ही दुर्वा आपण घराच्या अंगणात किंवा घराजवळ कुठे लावू शकतो का? हो, बिलकुल कुंडीत लावू शकतो. आम्ही पण जे मी आता तुम्ही तसं आघाड्याचं म्हटलं, तर आम्ही सुद्धा म्हणजे जे मुलं खूप चंचल आहे, ज्यांचा मेंदू अगदी खूपच विचलित असतो, हं. तर आम्ही त्याला जसं गणपतीला व्हायला सांगतो आणि मग त्या दुर्वा कुचकरून घ्यायच्या आणि त्याचा जो रस आहे तो इथे आपल्या थर्ड आयच्या इथे लावायचा. त्याचं ओके. प्रेम एकदम म्हणजे एकाग्रता वाढते त्याने. गणपतीला पण गणपतीचा राग अनावर झाला होता म्हणून त्याला दुर्वा वाहिल्या होत्या. तर ते ओके. मेंदू शांत करण्यासाठी आणि आपण आपल्या घरी लावायला हरकत नाहीये. कुंडीमध्ये लावू शकतो कारण खूप ओके. असं तर पसरत नाही ते. हं. ते बरं. जमिनीच्या वरच असतं. ओके. आणि त्याने कसं जमिनीची धूप पण थांबते दुर्वा हां. जर खूप अशा पसरल्या तर. आजकाल लोकं असंही म्हणतात, की कडीपत्त्याचं जे झाड आहे, ते लावू नये घराजवळ. तर हे कितपत खरं आहे? सोशल मीडियावर आजकाल अफवांचा खूप पूर आलेला आहे. कढीपत्ता हे इतकं अँटी ऑक्सिडंट असलेलं झाड आहे. ते केसांसाठी छान आहे. ते स्किनसाठी चांगलं आहे आणि रोजच्या स्वयंपाकात तर आपण त्याला वापरतोच. त्याच्यामुळे ही एक अफवा आहे. याच्याकडनं म्हणजे ऐकणाऱ्यांनी तरी लक्ष देऊ नये. असा कुठलाही नियम आहे नाही, की ते झाड लावू नये. ते आरामात कुंडीत लावू शकतो. जर आपल्याकडे जागा असेल तर आपण खाली जागेतही लावता येतं. ते अगदी चुकीचं आहे. सो आता आपण शेवटाकडे येऊयात. समजा आपले जे प्रेक्षक आहेत, त्यांच्या घरात सुख समृद्धी, आरोग्य, आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी अशी कुठली 5 झाडं आहेत, जी त्यांनी लावलीच पाहिजेत? एक तर सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येकाच्या घरात तुळस ही असायलाच पाहिजे. भलेही तुम्ही पूजा करा हं, किंवा करू नका. हं. दुसरं मनी प्लांट, स्नेक प्लांट, झेड प्लांट आणि एरेका पाम. हे ओके. 5 झाडं त्यांनी हमखास लावायलाच पाहिजे. कारण त्यांच्या घरामध्ये ऑक्सिजनची लेव्हल वाढली, ऑटोमॅटिकच ब्रेन सेल्स ॲक्टिव्हेट होतील आणि त्यांना त्याचा अनुभव यायला लागेल. जे ओके, थकल्यासारखे असतात लोकं, त्यांना खूप जास्त झोप येते, खूप वारंवार थकल्यासारखं. त्यांनी आपल्या बेडरूममध्ये सुद्धा ही झाडं लावू शकतात. ओके, त्याच्यामुळे त्या एनर्जीचा फायदा त्यांना नक्कीच होईल. ओके, ओके. सो म्हणजे अर्थात मला तरी ह्या पूर्ण एपिसोडमध्ये हे कळालंय, की झाडं म्हणजे घरात कुठले प्लांट असावेत, घराच्या बाहेर कुठले असावेत, या सगळ्यांचा संबंध जो आहे तो ऑक्सिजनशी आहे. जेवढं ऑक्सिजन घरात चांगलं, तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी चांगली. जेवढं ऑक्सिजन कमी, तेवढं निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात जास्त आणि तुमचं आरोग्य, आर्थिक परिस्थिती नक्कीच त्याने डाऊन होते, असं तरी मला कळालंय. सो ऑक्सिजन वाढवण्यासाठी मॅडमनी कुठले कुठले प्लांट्स लावले पाहिजेत, ते तुम्ही तुमच्या घरी नक्कीच लावा आणि ते लावल्यानंतर तुम्हाला जर फायदा होतोय, रिझल्ट येतोय, तर नक्कीच तुम्ही या पॉडकास्टमध्ये कमेंट करू शकता किंवा या अगोदर कोणी अशी झाडं लावली आहेत आणि त्यांना रिझल्ट आलाय, त्यांनीही इथे कमेंट केली तरी चालू शकते. मॅडम तुम्ही तुमचा खूप अमूल्य वेळ दिला इथे, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू. येस. सो तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.